नमस्कार. लेख 5वा. मंत्रमूलम गुरोर्वाक्यम. वैद्य योगेश मुकुंद जिरांग कलगीकर. उमदी. परमपूज्य स्वामीजींच्या कृपाछायेत आल्यापासून अनेक नवनवीन उपचार, औषधी प्रयोग आणि समोर दिसणाऱ्या कार्याच्या मूळ कारणापर्यंत पोचवण्याचा विचार करण्याची दिशा यात नेहमीच भर पडत आहे. त्यातीलच वैद्यक विषयक काही अनुभवांचा इथे अन्य वाचकांना फायदा व्हावा म्हणून उल्लेख करत आहे. माझा आयुर्वेद वैद्यकीय व्यवसाय आहे. माझ्या जुन्या परिचित रुग्णाच्या मुलीचा मुलगा वय वर्ष 8 एके दिवशी त्याच्या आई आणि आजोबांसोबत माझ्या चिकित्सालयात आला. जन्मापासून असणारा बालदम्याचा त्रास आणि वडील युरोपातील वेगवेगळ्या देशात नोकरीच्या निमित्ताने कार्यरत, त्यामुळे तेथील अत्याधिक थंडीचा परिणाम यातून या मुलाला दिवसातून 3 ते 4 वेळा इनहेलर किंवा पंप आणि स्टेरॉईडच्या गोळ्या औषधं कायम घ्याव्या लागत होत्या. घरच्यांचं सतत सांगणं असलं तरी बालवयामुळे कधीकधी हट्टामुळे चीज, पनीर, आईस्क्रीम खाणं झालं तर पुढील 2-3 दिवस अगदी त्रासून जायचा. औषधांच्या संभाव्य दुष्परिणामांची कल्पना असली तरी रोगाचा अटॅक इतका तीव्र असायचा की इच्छा असूनही औषध बंद करणं तर सोडाच, पण डोस कमी करणं देखील शक्य होत नव्हतं. उलटपक्षी शरीराला सवय होत असल्याने डोस आणि औषधांची तीव्रता वाढतच होती. यातून काही मार्ग निघतो का ही विचारणा करण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. मी रोग आणि रुग्ण परीक्षा केली. रोग तीव्र होता. मुलाच्या फुफ्फुस आणि एकूणच शरीरबलावर रोगाचा बराच दुष्परिणाम झालेला होता. औषध पथ्य सांगून झाल्यावर मी त्या मुलाला विचारलं, मी जर सांगितलं तर काही मंत्र जप बरा होण्यासाठी औषध म्हणून सातत्याने करशील का? मुलाने निरागसपणाने उत्तर दिलं, काका, मी बरा होणार असेल ना तर मला मनसोक्त आईस्क्रीम खाता येणार असेल ना तर मी नक्की करीन. 2 महिन्याच्या सुट्टीवर भारतात आलेल्या या मुलाला मी ओम पम पद्मावती देवै नमः, फुफ्फुस आणि अवयवांवर कार्य करणारा, तसेच ओम चुम चूडामणी देवै नमः हा कफ दोषावर काम करणारा, हे 2 चंडी कवचातून परमपूज्य स्वामीजींनी तयार केलेले बीजमंत्र सांगितले आणि उच्चारही शिकवले. सुरुवातीला आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्ही उपचार सुरू ठेव. पुढल्या महिन्यात हळूहळू ॲलोपॅथी औषध कमी करून 1-2 महिन्यामध्ये पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न करीन असं मी सांगितलं होतं. 1 महिन्याने रुग्ण परत आला तर तेव्हा त्यांनी माझा सल्ला न घेताच पंप आणि इतर गोळ्या हळूहळू कमी करायला सुरुवात केली होती, कारण त्यांना चांगलाच फरक जाणवत होता. इतक्या वर्षाच्या अनुभवाने हे औषध या कालावधीत जो परिणाम अपेक्षित होता त्यापेक्षा जास्त कार्यकारी ठरल्याचं माझ्या लक्षात आलं. म्हणून मी औषध योजनेत बदल केला. अधिक कडक औषध देण्याची मूळ योजना रद्द करून आणि आहे तेच औषध सुरू ठेवून मंत्रजप दुप्पट करायला लावून 15 दिवसांनी परत बोलवलं. 15 दिवसांनी हा पठ्ठ्या आला तो ॲलोपॅथीचं नाही तर आयुर्वेदाचीही सगळी औषधं बंद करून. आजही हा मुलगा मला वाढदिवशी फोन करतो आणि आजोळी आला की आईस्क्रीम घेऊन मला भेटायला येतो. आम्ही दोघे मिळून आईस्क्रीम खाऊन त्याचं निरोगीपणा साजराही करतो. अर्थात मंत्र अजूनही चालूच आहे. त्यानंतर हा प्रयोग मी दमा, TB, COPD, फायब्रोसिस आणि फुफ्फुसाच्या अन्य विकारांवरही केला आहे आणि निश्चित लाभ होतो हे मी ठामपणे सांगतो. ताप उतरण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातील द्रष्टा करालानी या 25व्या श्लोकाचा PUO या अवस्थेत ताप खूप चढल्यावर तसेच लहान मुलांना येणाऱ्या तापाच्या झटक्यामुळे मध्ये तत्काळ ताप उतरण्यासाठी अनेकदा यशस्वी प्रयोगही केलेला आहे. हळूहळू बरे होणारे त्वचारोग, सांध्याचे रोग, विशेषतः मणक्यांचे विकार, सर्व्हिकल लंबर स्पॉन्डिलॉसिस, गुडघेदुखी यावर देखील चंडी कवचातून तयार केलेले मंत्र मी श्रद्धावान पेशंटला सांगतो आणि त्याचा हमखास फायदा रुग्णाला झालेले अनुभव आलेले आहेत आणि अजूनही अनुभवतो आहे. फर्टाईल फिमेल ऑफ 40, 40शीतील जाडी वाढणाऱ्या
पाळी सुरू असणाऱ्या महिलांच्या पाळीच्या तक्रारी, गर्भाशयातील गाठ, सूज, मेनोपॉज यावर रोज ज्ञानेश्वरीतील 300 ओव्यांचं वाचन याचा चांगला परिणाम अनेक रुग्णांमध्येही मी पाहिलेला आहे. स्वामीजींच्या सांगण्यावरून विष्णू सहस्त्रनामाचा नक्षत्रानुसार प्रयोग अनेक जुनाट लोकांमध्ये केलेला आहे आणि करतोही आहे. चंडीपाठातील विशिष्ट श्लोकांचे स्तुतींचे प्रयोग खालीलप्रमाणे: दुःस्वप्ननाश 12वा अध्याय, निद्रानाश 1ल्या अध्यायातील निद्रासूक्त, मानसिक अशांती या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता याचा जप, जुनाट रोगात रोगान अशेषान अपहंसी तुष्टान याचा जप हे उपाय देखील फलदायी आहेत. स्वामीजींनी सांगितलेला गोरखमुंडी या औषधाचा डोळ्यांच्या नंबरवरील प्रयोग, प्रोग्रेसिव्ह मायोपिया, लहान मुलांमध्ये वयानुसार वाढणारा चष्माचा नंबर या अवस्थेत अन्य कफनाशक औषधींसोबत यशस्वीरित्या अनेकदा केलेला आहे. सुरुवातीला नंबरची वाढ थांबते आणि चिकाटीने पथ्य तसेच प्रयोग सुरू ठेवल्यास असलेला नंबर देखील कमी होतो. 1-2 उदाहरणं चष्मा गेल्याची देखील आहेत. रामरक्षा कवचातून तयार केलेला बीजमंत्र ओम राम राघवाय नमः याचा उपयोग शिरशूल म्हणजे डोकेदुखी आणि शिरोमेपासून कंठम भरतवंदितः चा उपयोग सर्व ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे गळ्याच्या वरील भागाला होणारे रोग विकारांमध्ये होते, हेही मी अनुभवलेलं आहे. मातृसुखापासून वंचित राहिलेल्या माता भगिनींकरता विशेष करून गर्भधारणा होते, पण 9 महिने पूर्ण होत नाही, गर्भस्राव, गर्भपात होतो. अशा वेदनादायी अवस्थेत षष्ठी देवी स्तोत्र या स्तोत्राचा चमत्कार वाटेल असा लाभ होतो. शुक्राणूच्या विविध दोषांमुळे पीडित पुरुषांमध्ये ओम ब्रह्माणी दैवै नमः या मंत्राचा जप लाभदायक ठरतो. आजाराची तीव्रता अधिक असल्यास गणेश उपासना जसे की गणपती अथर्वशीर्ष, दुर्वांकुरांच्या रसाचं सेवन आणि श्री गुरुचरित्र 14व्या अध्यायाचा नित्यपाठ श्रद्धेने करणाऱ्यास अनपेक्षित यश मिळाल्याचं मी पाहिलेलं पण आहे. अटेन्शन डेफिशियन्सी हायपर ॲसिडिटी सिंड्रोम या रोगात अत्यंत चंचल, बुद्धिमान परंतु एकाग्रता आणि चिकाटीचा अभाव यामुळे नव्या पिढीतील उपद्व्यापी मुलांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता श्री गणपती अथर्वशीर्षाचा पाठ लाभदायक ठरतो. थर्व म्हणजे हलणारा, चंचल, तर अथर्व म्हणजे स्थिर. 8 वर्षाखालील मुलाच्या बाबतीत आई वडील किंवा अन्य पालकांनी बालकाला मांडीवर बसवून पाठ केला तरी चालतो. लक्षात न राहणं, आकलनशक्ती कमी असणं अशा बुद्धिविषयक तक्रारींमुळे अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांमध्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे या उपायांचा हमखास परिणाम होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. कोरोनाच्या काळात ओम जयंती मंगला काली हा महामारीनाशक, ओम चुम चूडामणी दैवै नमः हा कफनाशक, ओम पम पद्मावती दैवै नमः हा फुफ्फुसाची ताकद वाढवणारा मंत्र, रामरक्षा सिद्ध करणं, रामरक्षेचं हवन, कोरोनानंतरच्या अशक्तपणात दुर्गा 32 नामावलीचा रुग्णाचं मनोबल वाढवण्यासाठीचा उपाय असे अनेक प्रयोग आहेत, ज्यांचा यशस्वी उपयोग गेल्या सव्वा वर्षापासून आश्रम परिवाराचे अनेक वैद्य करत आहेत. लिहिण्यासारखं अजून बरंच काही आहे, पण आता इतकंच म्हणेन की रजतमविरहित ज्ञान आणि तपोबलाने सिद्ध अशा स्वामीजींच्या अमोघ वाणीतून येणारा प्रत्येक शब्दच मंत्रवत असताना त्यांनी सांगितलेले मंत्र तर फलदायी असणारच, याला दुसऱ्या पुराव्याची गरजच काय आहे. असो, पुनश्च त्यांच्या चरणी विनम्र भावी प्रणाम. इति लेखन सीमा.